केक हा झालाच पाहिजे। तसं पाहिलं तर डिसेंबर महिन्यातले केक असतात ते जराशी थोडीशी स्पेशल असतात। स्पेशल म्हणजे काय की ख्रिसमस असल्यामुळं जवळजवळ आपण बऱ्याच वेळेला केक खात असतो आणि हे केक एकाच टाईपचा सारखा केला की ते आपल्याला नको असतं, म्हणून आपण या आठवड्यात जरा वेगळ्या प्रकारचा केक, दुसऱ्या आठवड्यात वेगळ्या प्रकारचा केक असं करतो। त्यामुळे एका महिन्यात आपण बऱ्याच प्रकारचे केक करतो। आज आता आपण डेट आणि वॉलनट हा पहिल्या प्रकारचा केक करून बघत आहोत। या केकमध्ये साखर नाही आहे, गूळ नाही आहे। चला तर आता आपण डेट आणि वॉलनट हा केक करायला घेऊया। त्याआधी मी अमिता ताते आपल्या सर्वांचं A1 सुग्रास रेसिपीमध्ये स्वागत करते। सर्वप्रथम 1 कप गरम दुधामध्ये 1 बाउल खजूर अर्धा तास भिजवून ठेवत आहे। केक करण्यासाठी सर्वप्रथम मी एक जाडबुडाची कढई घेऊन त्यामध्ये थोडं मीठ घालून घेत आहे। हे मी पहिलं वापरलेलं मीठ आहे, त्यामुळे त्याचा कलर हा थोडासा ब्राउनिश दिसत आहे। मिठामुळे कढई पण खराब होत नाही, केकला हीट पण छान लागते। हा केक नुसत्या कढईत सुद्धा केला तरी चालतो, पण मी प्रथमपासूनच मीठ वापरत होते, त्यामुळे मी हे मीठ तसंच ठेवून प्रत्येक केकच्या वेळेस वापरत असते। त्यातच अजून थोडं साधं मीठ ॲड करत आहे। त्यामध्ये ही एक जाळी ठेवून घेत आहे। ही पण मी केकच्या वेळेस नेहमी वापरते ती जाळी ठेवलेली आहे। त्यावरती एक झाकण ठेवून कढई चांगली प्रीहीट करून घेत आहे। ही चांगली 5 ते 7 मिनिटं प्रीहीट करून घेणार आहे। हा एक केक टीन घेतलेला आहे, त्याला पहिलं खालती तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती बटर पेपर घालून घेतलेला आहे आणि त्या बटर पेपरलाही वरतून थोडंसं असं तेल लावून घेत आहे। बटर पेपर नसला तर आपण जे खालती तेल लावतो त्यावरतीच थोडीशी कणिक किंवा मैदा सर्व बाजूनी पसरून घ्यायचा आणि आपला केक टीन तयार करायचा। आता आपण सगळे जे कोरडे पदार्थ आहेत, ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत, ते सगळे चाळून घेत आहोत। आता आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचं पीठ खपली गव्हाचं आहे, त्यामुळे आपला केक आणखीन हेल्दी बनणार आहे। हे पीठ चाळत असतानाच 1 चमचा मी बेकिंग पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ असं घालून चाळून घेत आहे। हे चाळल्यामुळं पिठाचे पार्टिकल्स असतात, सगळे कण असतात, ते सेपरेट होतात। केक करताना तो फुलायला छान मदत होते। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामधून खजूर पेस्ट करून घेत आहोत। 1 कप गरम दुधामध्ये मी 1 बाउलभर खजूर भिजवून घेतलेला आहे, तो वाटून घेऊयात। आता त्यामध्ये अर्धा कप तेल घातलेलं आहे। कुठलाही बिनवासाचं तेल घ्या, मी शेंगदाणा तेल घातलेलं आहे आणि त्यात पाव कप दही घालून मिक्सरमधून छान त्याची पेस्ट करून घेत आहे। आता ही पेस्ट एक जरासं मोठं भांडं घेऊन त्यामध्ये काढून घ्यायची आहे। असं भांडं घ्यायचं की त्यामध्ये आपल्याला सर्व पदार्थ असे छानपैकी मिक्स करून घेता येतील। आता मी 1 चमचा पीठ बाजूला ठेवलं होतं, त्या पिठामध्ये आपले अक्रोड सगळे आणि मनुके असे घोळवून घेत आहे। हे घोळून घ्यायचं कारण म्हणजे आपण जेव्हा सर्व पिठामध्ये अक्रोड आणि मनुके मिक्स करतो तेव्हा ते तळाला जातात आणि असं पीठ जर लावून घेतलं तर ते तळाला जात नाहीत, असे मध्ये मध्ये सुद्धा खाताना क्रंची लागतात। आता यामध्ये अगदी 2 चिमूट मी दालचिनी पावडर घातलेली आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये कुठला इसेन्स घालायचा असला तरी चालेल। दालचिनी पावडरचा खजूर आणि डेट याला फ्लेवर खूप छान जातो। आता हे पीठ मिक्स करत करत आपण जे 1 कपभर दूध बाजूला ठेवलेलं आहे त्यातलं थोडं थोडं करत दूध ह्यामध्ये घालून आपण सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथं थोडं अर्धा कप दूध घातलेलं आहे। आपल्याला किती दूध लागतं आहे ते मी नंतर सांगेनच, कारण हे दूध बऱ्याच वेळेला प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात लागण्याची शक्यता असते। हे पीठ खपली गव्हाचं आहे, त्यामुळे ह्याला साधारण खजूर भिजवण्यासाठी 1 कप आणि नंतर 1 कप
असं 2 कप दूध लागलेलं आहे. साध्या नॉर्मल आट्यासाठी जरा कमी दूध लागेल. कन्सिस्टन्सी लक्षात घ्या आणि हे दूध घालत जा. आता ह्याच्यामध्ये आपण जे पीठ लावून घेतलेले अक्रोड आणि मनुके होते ते मिक्स केलेलं आहे. हे मिक्स करताना हा चमचा असा राऊंड अँड फोल्ड म्हणजे गोल फिरून घ्यायचा आणि मिश्रण आतल्या बाजूला सरकवायचं. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. पीठ हे अशा पद्धतीतच झालं पाहिजे तर केक छान होतो. केक टीनमध्ये आता थोडे खालती ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे आणि हे ड्रायफ्रूट्स घालून झाले की थोडा खजूरही घालायचा. खजूरचा असा मधून फ्लेवर म्हणा किंवा खजूरचे असे छोटे छोटे तुकडे मध्ये खूपच छान लागतात. आता आपण हे सगळं कालवून घेतलेलं पीठ त्यावरती ओतून घेऊयात. हा केक अगदी सोपा आहे. अगदी बेसिक जे शिकणारे आहेत त्यांनी हा केक करून बघायला काहीच हरकत नाही. शिकताना अगदी थोडाफार सुद्धा हा बिघडणार नाही. आणि ही रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. सर्व मिश्रण ह्या टीनमध्ये ओतून घेतल्यानंतर त्यावरती थोडे ड्रायफ्रूट्स, अक्रोडचे तुकडे, खजूर असं सगळं घालून तो आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे. हे सगळे ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर 1-2-4 वेळेला हा टीन असा थोडासा टॅप करून घ्यायचा. जमिनीवरती किंवा ओट्यावरती हलकासा वरती घेऊन खालती टच करायचा. म्हणजे आपण हे मिश्रण पसरताना समजा कुठं जास्त हवा राहिली असेल, पोकळी राहिली असेल तर ती निघून जाते. आता या कढईमध्ये हा टीन ठेवलेला आहे आणि एक 45 ते 50 मिनटापर्यंत हा मंद आचेवरती बेक करून घ्यायचा आहे. 45 मिनटं झाली आहे आणि मी केक झाला आहे का हे तपासून बघत आहे. अशी टूथपिक म्हणा किंवा कुठली अशी सुरी म्हणा अशी घालून चेक करायचं. आपली ही टूथपिक अगदी छान क्लिअर बाहेर आलेली आहे. मला इथं 47 ते 48 मिनटं लागलेली आहेत. म्हणजे 50 मिनटापेक्षा थोडासा वेळ कमी लागलेला आहे. हा केक अर्धा तास थंड होऊन द्यायचा आणि मग तो भांड्यातून वेगळा करायचा. म्हणजे तो आपोआप वेगळा होतो. अगदी सहज भांडं वरचं निघालेलं आहे. आता आपण त्याचा सगळा बटर पेपर आहे तो काढून घेऊयात. मी तुम्हाला हा कट करून दाखवत आहे. माझं थोडंसं भांडं मोठं असल्यामुळं हा थोडासा आकाराने मोठा झालेला आहे. ह्याची जाडी कमी झालेली आहे. मला हा असा केक पाहिजे. छान मऊसूत असा केक झालेला आहे. मध्ये मध्ये जे अक्रोड घातलेले आहेत, मनुके घातलेले आहेत ते पण छान दिसत आहेत. हे बघा, कट करताना सुद्धा अगदी छान कट होतोय बघा. तुम्ही पण असा बिन साखरेचा आणि बिन गुळाचा केक करून बघा. अगदी खजुराची नॅचरल टेस्ट ह्याला येते आणि कलरसुद्धा अगदी चॉकलेट केकप्रमाणे येतो. हा केक कमी गोड असल्यामुळं चहा कॉफीबरोबर खूप छान लागतो. आता अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता तातेचा बाय. टेक केअर.